नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI बिपिन चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. पोलीस भरती, तलाठी भरती, त्याच पद्धतीनं सरळ सेवा आणि कंबाईन MPSCची परीक्षा या सर्वांसाठी आवश्यक असे 50 प्रश्न, 50 मार्काची प्रश्नपत्रिका, 50 प्रश्नांची आज आपण पाहणार आहोत. तुमचा अभ्यास किती झाला आहे हे यावरून लक्षात येईल की तुम्हाला यातले किती प्रश्न बरोबर सोडवता येतात. तर पहिला प्रश्न आहे, CDS हे पद पर्याय दिलेले 4 तिन्ही सेनादल प्रमुखांपेक्षा वरिष्ठ श्रेणीचे आहे, राष्ट्रपतींशी समकक्ष आहे, तिन्ही सेनादल प्रमुखांशी समकक्ष आहे, भूदल प्रमुखांशी समकक्ष आहे. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिन्ही सेनादल प्रमुखांशी समकक्ष आहे. म्हणजे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स हे जे नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे, सरसेनाध्यक्ष असं या पदाचं नाव आहे आणि हे पद तिन्ही सेनादल प्रमुखांशी समकक्ष आहे. जर प्रोटोकॉल पाहिले तर प्रोटोकॉलच्या बाबतीत अधिकार तिन्ही दला प्रमुखांच्या पेक्षा याचे उच्च दर्जाचे आहेत आणि हे 4 स्टार जनरल या पदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण समानातला पहिला असं हे स्थान आहे, त्यामुळं ते जे पद आहे ते तिन्ही सेनादल प्रमुखांशी समकक्ष असंच आहे. या पदाचा कार्यकाळ आहे 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांचे ते थेट सल्लागार म्हणून काम करतात. दुसरा प्रश्न, भारतीय अण्वस्त्र कार्यक्रमाचे ब्रीद कोणते? शांततेसाठी अणू, विकासासाठी अणू, राष्ट्राच्या सेवेसाठी अणू, स्वसंरक्षणासाठी अणू. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांततेसाठी अणू हे भारतीय अण्वस्त्र कार्यक्रमाचं ब्रीद आहे. तर राष्ट्राच्या सेवेसाठी अणू हा BARCचा मोटो आहे. BARC ज्याला बारक म्हणतो आपण, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तर BARCचा तो मोटो आहे. पुढं तिसरा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन, आनंदबन, ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश, त्रिभुजबन. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे सुंदरबन. सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे आणि भारतातील तो सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. चौथा प्रश्न, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, नियोजन मंत्री. तर चौथ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. पाचवा प्रश्न, कावीळ हा रोग मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? मेंदू, यकृत, फुफ्फुस, थायरॉईड ग्रंथी. पाचव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यकृत. तर यकृतावरती कावीळ हा रोग परिणाम करतो. तर मेंदू यावरती अल्झायमर किंवा एन्सिफिलिटिस हा रोग परिणाम करतो. तर फुफ्फुसावरती क्षयरोग किंवा निमोनिया हे दोन्ही रोग फुफ्फुसावर परिणाम करतात आणि थायरॉईड ग्रंथीवर गलगंड हा रोग परिणाम करतो. सहावा प्रश्न, समान रचना असणाऱ्या व एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे काय? ऊती, अवयव, पेशी गट, DNA. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऊती. समान रचना आणि समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. सातवा प्रश्न, लाकडामध्ये टिंबटिंब हा मुख्य ज्वलनशील घटक असतो. सेल्युलोज, कोक, कोळसा की लिग्नाईट? पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे सेल्युलोज. लाकडामध्ये सेल्युलोज हा ज्वलनशील घटक असतो. कोळशामध्ये अस्फटिकी कार्बन असतो आणि कोळशाचं हवाविरहित ज्वलन होऊन जो शिल्लक भाग राहतो त्याला कोक असं म्हणतात. आठवा प्रश्न, भोपाळ दुर्घटनेमध्ये कोणत्या वायूच्या गळतीमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले? युनियन कार्बाईड, मिथिल आयसोसायनेट, मिथाईल आयसोब्युटेन, इथेन व ब्युटेन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिथिल आयसोसायनेट या वायूची गळती झाली होती. 2 आणि 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये ही दुर्घटना घडली होती. तर काय घडलं होतं, युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या जंतुनाशकाच्या कारखान्यामधनं MIC मिक या वायूची गळती झाली होती, मिथाईल आयसोसायनेट. पुढं 9वा प्रश्न, ज्या तापमानास द्रवाचे वायूत रूपांतर होते त्या तापमानाला द्रवाचा टिंबटिंब असे म्हणतात. द्रवणांक, उत्कलनांक, गोठणांक, निरपेक्ष तापमान.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्कलनांक. ज्या तापमानाला द्रवाचं वायूत रूपांतर होतं त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक असं म्हटलं जातं. 10वा प्रश्न, मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? हिमोग्लोबिन, इन्सुलिन, ॲड्रेनलिन, मेलॅनिन. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे मेलॅनिन. मेलॅनिन या घटकामुळं त्वचेला रंग प्राप्त होतो. 11वा प्रश्न, गोदावरी आणि तापी या 2 नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झाली आहेत? गोदावरी आणि तापी. सातमाळ अजिंठा डोंगर रांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा, महादेव डोंगर रांगा, सातपुडा पर्वत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. यामुळं गोदावरी आणि तापी या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे, तर तापी नदीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेला गोदावरी नदी आहे. त्यामुळं तापी आणि गोदावरी नदीची खोरी ही सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्यामुळे वेगळी झालेली दिसतात. 12वा प्रश्न, भारताची भूसीमा किती राष्ट्रांना लागून आहे? 7, 8, 6 वरीलपैकी नाही. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे 7. 7 राष्ट्राला लागून भारताची भूसीमा आहे. कोणकोणती राष्ट्र आहेत? बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान असे हे 7 देश आहेत. 13वा प्रश्न, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. औरंगाबादमध्ये खुलताबाद या तालुक्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. 14वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई, अंबोली, साल्हेर, कांचनगंगा. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे आणि त्याची उंची आहे 1646 मीटर. पुढं 15वा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कुणी लिहिला? लॉर्ड माउंटबॅटन, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजेच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि तो महाराष्ट्रात लिहिला आहे. अहमदनगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. 16वा प्रश्न, विठ्ठलराव विखे यांनी 1949 साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू केला? संगमनेर, प्रवरालोनी, अहमदनगर, श्रीरामपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरालोनी या ठिकाणी विठ्ठलराव विखे यांनी देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. 17वा प्रश्न, रबराचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात घेतले जाते? आसाम, केरळ, तामिळनाडू, नागालँड. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे केरळ. केरळमध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पन्न घेतलं जातं. देशातील रबर लागवडीखालील क्षेत्रापैकी 92% क्षेत्र 92% क्षेत्र हे केरळमध्ये आहे. 18वा प्रश्न, मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणत्या क्रांतिकारकांनी केली? स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत लक्ष्मण कानेरे, दामोदर चापेकर, वासुदेव बळवंत फडके. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. 1 जानेवारी 1900 रोजी भगूर या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती. पुढे 1904 साली मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारत संघटनेमध्ये झालं. 19वा प्रश्न, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956, 1 मे 1962, 19 डिसेंबर 1958. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. 20वा प्रश्न, मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कुणी भरवली? महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, रमाबाई रानडे, मार्गारेट विल्सन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीरा शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध पहिली परिषद भरवली होती. 21वा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1891 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी निर्मिक म्हणजेच ईश्वराची संकल्पना मांडलेली आहे. पुढं 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने बंगालची फाळणी केली? लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्झन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यानं 1905 बंगालची फाळणी केली. पण पहा, फाळणीची मूळ कल्पना जी होती ती होती सर विल्यम वॉर्ड यांची होती आणि या फाळणीला एका ब्रिटिश अधिकाऱ्याने विरोध केला होता. ते होते सर हेनरी कॉटन यांनी विरोध केला होता. 23वा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? अमरकंटक मध्य प्रदेश, सातपुडा मध्य प्रदेश, छिंदवाडा मध्य प्रदेश, अजिंठा बुलढाणा. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. अमरकंटक मध्य प्रदेश या राज्यामधल्या अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सातपुडा हे जे ठिकाण आहे इथं वर्धा नदीचा उगम झालेला आहे आणि छिंदवाडा या ठिकाणी पेंच नदीचा उगम झालेला आहे. 24वा प्रश्न, घाटगर हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, पुणे, अहमदनगर की ठाणे? तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये घाटगर जलविद्युत प्रकल्प आहे. 250 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये पहा पवना प्रकल्प आहे. तर रायगड या जिल्ह्यामध्ये भिरा आणि भिवपुरी हे प्रकल्प आहेत. 25वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागात राज्यातील सर्वाधिक वने आढळतात? विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे विदर्भ. विदर्भामध्ये सर्वाधिक वने म्हणजे 55% महाराष्ट्रातली वनं ही विदर्भामध्ये आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 40% आहेत आणि मराठवाड्यामध्ये 5% वनं आहेत. पुढं 26वा प्रश्न, खालीलपैकी एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, गडचिरोली. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे उत्तर. तर मुंबई शहर हा जो जिल्हा आहे यामध्ये एकही तालुका नाही. 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो आहे 1600 किलोमीटर इतका. तर महाराष्ट्राला पहा 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 28वा प्रश्न, नीती आयोगाच्या पहिल्या महिला CEO कोण? मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण? अरुंधती भट्टाचार्य, चोकिला अय्यर, श्रीमती सिंधुश्री खुल्लर, श्रीमती दीपक संधू. 28व्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीमती सिंधुश्री खुल्लर या पहिल्या महिला CEO आहेत. तर दीपक संधू कोण आहेत पहा, भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त दीपक संधू या आहेत. 29वा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, मुंबई, चेन्नई, चंदीगड. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संस्थेचं मुख्यालय आहे. त्याची स्थापना करण्यात आली होती 1952 ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्यानं ताप, गोवर, कावीळ त्या पद्धतीनं फुफ्फुसांचं विकार यावरती संशोधन करते. 30वा प्रश्न, सूर्यकिरणामधील घातक अतिनील किरणांचे शोषण करणारा खालीलपैकी वायू कोणता? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ओझोन. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे ओझोन. ओझोन हा वायू घातक अतिनील किरणांचं शोषण करतो. वातावरणामध्ये स्थितांबर या थराच्या वर ओझोनचा थर आढळतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण तो शोषून घेतो. 31वा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? गटविकास अधिकारी, पंचायत समितीचा सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचा सचिव म्हणून कार्य करतात. तर मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात CEO तर हे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. 32वा प्रश्न, सरपंच समितीची अधिकाधिक सदस्य संख्या किती असते? 15, गटातील एकूण सरपंच संख्येच्या 1/5, गटातील एकूण सरपंच संख्येच्या 1/4, 1 व 2 दोन्हीमधील जी जास्त असेल ती. तर ह्याचा पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे 1 व 2 दोन्हीमधील जी जास्त असेल ती. म्हणजे पहा, एक तर 15 सदस्य
किंवा 1/5 म्हणजे 1/5 जी जास्त संख्या असेल ती संख्या ही सरपंच समितीची अधिकाधिक सदस्य संख्या असते. सरपंच समितीचे अध्यक्ष हे उपसभापती असतात. पुढं 33वा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या किती असते? 15, 14, 12 की 20? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. 14 सदस्य असतात. तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये 14 सदस्य असतात आणि त्यापैकी 8 हे जिल्हा परिषदेच्या सदस्यामधून निवडले जातात. पुढं 34वा प्रश्न. जिल्हा परिषदेची हिशेब तपासणी कोण करतात? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महालेखापाल, लोकलेखा समिती. पर्याय क्रमांक 2 व 3 दोन्ही. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर ते आहे पर्याय क्रमांक 2 आणि 3 दोन्ही. म्हणजे महालेखापाल आणि लोकलेखा समिती हे दोन्हीही जिल्हा परिषदेची हिशेब तपासणी करतात. 35वा प्रश्न. जिल्हा आमसभेचे सचिव कोण असतात? जिल्हा आमसभा. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जिल्हाधिकारी हे आमसभेचे सचिव असतात. तर अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षातून 2 वेळा जे जिल्हा परिषदेचे CEO आहेत तर ते आमसभा बोलावतात. 36वा प्रश्न. महानगरपालिकेच्या उपमहापौरांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षे, 3 वर्षे, 2.5 वर्षे, निश्चित नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2.5 वर्षे. महापौर आणि उपमहापौर या दोघांचाही कालावधी 2.5 वर्षांचा असतो. 37वा प्रश्न. ग्रामपातळीवर ग्रामसेवकाचे कार्य अधिकाधिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, कामगार कल्याण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कृषी क्षेत्र. तर कृषी क्षेत्राशी जास्तीत जास्त ग्रामसेवकाचं काम निगडीत असतं. 38वा प्रश्न. गावखेड्यामध्ये कोणता महसुली अधिकारी कार्यरत असतो? तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तलाठी. तलाठी हा गावातला महसुली अधिकारी असतो. 39वा प्रश्न. वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत कोतवाल पदावर राहू शकतो? म्हणजे कोतवालाचं अधिकाधिक वय किती? 60 वर्षे, 55 वर्षे, 58 वर्षे, 62 वर्षे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे 60 वर्षे. म्हणजे 60 वर्षे होईपर्यंत कोतवाल त्याच्या पदावरती राहू शकतो. त्यानंतर तो रिटायर होतो. 40वा प्रश्न. गाव पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणावर असते? ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील. खूप कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. तर गाव पातळीवरती कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची पूर्णतः जबाबदारी ही पर्याय क्रमांक 3, तलाठी याची असते. कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्राथमिक जबाबदारी तलाट्याची आहे. 41वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावी झाडाची वाढ खुंटते? नायट्रोजन, मॅग्नेशियम, लोह, वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. तर नायट्रोजन जे आहे ते हरितद्रव्याचा प्रमुख घटक असतो. मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्मिती करतं. लोह देखील हरितद्रव्य निर्मिती करतं. जर नायट्रोजन, मॅग्नेशियम, लोह कमी पडले तर त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर. हे तिन्ही घटक जर नसतील तर झाडाची वाढ खुंटते. 42वा प्रश्न. मानवी शरीरातील विरल ऊती कोठे आढळतात? त्वचा व स्नायू दरम्यान, रक्तवाहिन्यांभोवती, चेतातंतूमध्ये, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मानवी शरीरामधले जे विरल ऊती आहेत त्या त्वचा, स्नायूच्या दरम्यान, रक्तवाहिन्यांच्या भोवती आणि चेतातंतूमध्ये आढळतात. सर्व ठिकाणी या विरल ऊती वरीलपैकी आहेत. तर आंतरेंद्रियांना आधार देण्याचं कार्य या विरल ऊती करतात. 43वा प्रश्न. ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू असतात. स्टॉफिलोकोकस, बॅलेनोग्लोसस, लॅक्टोबॅसिलाय, ॲझेटोबॅक्टर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॅक्टोबॅसिलाय. लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू ताकामध्ये आढळतात. तर हे जीवाणू दुधातील लॅक्टोज या शर्करेचे म्हणजे जी साखर आहे लॅक्टोज दुधातली तर त्याचं रूपांतर दह्यातील लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. 44वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते? सामना, पोलीस टाइम्स, दक्षता, सदरक्षणाय, खलनिग्रहणाय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षता. दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र आहे. 45वा प्रश्न. कृषी क्षेत्रासाठी केला जाणारा मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा हा किती कालावधीसाठी केला जातो? 5 वर्षांपेक्षा अधिक, 1.25 वर्षापर्यंत,
2 वर्षे ते 3 वर्षे, 1.25 वर्षे ते 5 वर्षापर्यंत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1.25 वर्षे ते 5 वर्षापर्यंत हा मध्यम कालावधीचा कर्जपुरवठा असतो. तर अल्प मुदतीचा कर्जपुरवठा हा 1 वर्ष ते 1.25 वर्षापर्यंत केला जातो आणि दीर्घ मुदतीचा जो कर्जपुरवठा आहे तो 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केला जातो. 46वा प्रश्न. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती? पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. आणि पहा, मुंबई ही आपल्या राज्यातली सर्वात जुनी महानगरपालिका आहे. 47वा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे केरळ. केरळ हे पश्चिम किनाऱ्यावर आहे, त्यामुळे ते पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहेत. पुढे 48वा प्रश्न. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? सौर ऊर्जा, दगडी कोळसा, पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दगडी कोळसा. कारण दगडी कोळसा हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, त्यामुळे तो अक्षय ऊर्जा स्रोत नाही. 49वा प्रश्न. भारतातील टिंबटिंब या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? बंगळुरू, पणजी, मुंबई, कोची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पणजी. पणजी हे गोवा या राज्यामध्ये आहे. तर या पणजी शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. 50वा प्रश्न. सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात किंवा वंश आहे? सिंहली. श्रीलंका, आफ्रिका, चीन, भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये सिंहली ही जमात आढळते. तर मित्रांनो, आज आपण हे 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्ही स्वतःच अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की यातले किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत, म्हणजे किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत. तर असेच रोज प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रश्नांचा अभ्यास भरपूर करा. तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.